ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायलीपासून. तर आता इथे अर्जुन सायलीला म्हणत असतो, आम्हाला पण वाईट वाटतं अश्विनकडे बघून. कारण आता प्रिया बरोबर वागत नसते ना प्रेक्षक हो त्या अश्विन सोबत. तर आता अर्जुन आणि सायलीला आमथामुनी सगळं बघत असतात. तर आता अर्जुन पुढे म्हणतो की ह्या खड्ड्यात जाऊन तो स्वतःहून पडलाय असं म्हणत होता अर्जुन. अगं आपण सगळे त्याला सांगत होतो पण नाही असं म्हणत होता अर्जुन. आणि आता प्रिया नाटक करतच असते बघा प्रेक्षक हो. ह्याचे डोळे, नाक, मेंदू सगळं बंद करून तिच्या मागे पळतोय तो. आता जोपर्यंत तो मोठ्या खड्ड्यात पडत नाही ना त्याला अक्कल येणार नाही असं म्हणत होता अर्जुन. तर आता सायली म्हणते पण ते खड्ड्यात पडल्यावर आम्ही काय फक्त बघत बसायचं आहे का असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो बायको आपण काय त्याला थांबण्यासाठी कमी प्रयत्न केलेत का असं म्हणत होता अर्जुन. काही ऐकून घेतलंय नाही कधी नाही असं म्हणत होता अर्जुन. आणि तो कधी ऐकून घेणार सुद्धा नाही. एक गोष्ट क्लिअर आहे कुणी कितीही सांगितलं तरी तो कुणाचंच ऐकून घेणार नाही असं म्हणत होता अर्जुन. जोपर्यंत त्याला स्वतः एक्सपिरियन्स होत नाही ना तो नाही सुधारणार असं म्हणत होता अर्जुन. शाळेपासून तो असाच आहे. म्हणजे असं म्हणत सायली तो 5वी-6वीत असेल. त्याने एका डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता. रिहर्सलमध्ये ह्याला ताप सुद्धा आला होता. सगळ्यांनी सांगितलं त्याला डान्स करायला जाऊ नकोस तुझी तब्येत बरोबर नाही आहे. पण आता अर्जुन म्हणतो पण तो ऐकला नाही आमचं. नाही म्हणाला आणि कोणाचंच ऐकला नाही. तो गेला कॉम्पिटिशनमध्ये आणि मग खूप पाय दुखत होते. बॉडी पेन होत होतं. 4 दिवस शाळेला जाऊ शकला नाही तो. आणि मग तो म्हणाला मी असं वागायला नको होतं तुमचं ऐकायला पाहिजे होतं आणि यापुढे मी असं कधीच वागणार आहे असं म्हणतो होता अर्जुन. देव करो आणि तो दिवस परत लवकर येऊ असं म्हणते आता सायली. जेव्हा अश्विन भाऊजी हे म्हणतील मी माझ्या बायकोच्या बाबतीत तुमचं ऐकायला हवं होतं. माझं चुकलंय. मी पुन्हा असं नाही वागणार. ती वेळ तरी अजून आली नाही असं वाटतंय मला असं म्हणतो होता अर्जुन. पण आय होप लवकरच ती वेळ येईल. सो टिल देन धडपडू देत त्याला आणि स्वतःच एक्सपिरियन्स करू दे तोपर्यंत आणि धडपडू देत असं म्हणत होता अर्जुन. चल आपण आज जाऊया असं म्हणत होता अर्जुन. आणि आता तो सायलीला आत घेऊन जातो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रात्र झालेली असते आणि आता इथे सुमनांनी नागराजला दाखवलंय. तेच करायचंय सुमन तुला तेच करायचंय असं म्हणत होता नागराज. तुला जे काही कळलंय जे काही माहिती आहे सगळं विसरून जायचंय तुला असं म्हणत होता नागराज. नाहीतर त्याचे खूप गंभीर परिणाम होतील लक्षात येते का तुझ्या हा असं म्हणत होता नागराज. आणि सुमन खूप घाबरते बघा प्रेक्षक हो. तर आता ती म्हणते अहो आपला संसार मी सावरायचा प्रयत्न करते तुम्ही काय बोलताय असं म्हणते आता सुमन. हे सगळं भाऊजींना कळलं तर त्यांना काय वाटेल असं म्हणते आता सुमन. दादाला कसं कळेलच कसं असं म्हणत होता नागराज. तो सांगितलं तरच कळेल ना. तू दादाला सांगणार आहेस का हे हा असं म्हणत होता नागराज. तर आता सुमन म्हणते तशीच जर वेळ आली तर मी त्यांना दादा तुझा दादा त्याच्या लेकीचं नाव काय ग पूर्वा पूर्वा हा खूप गोड मुलगी आहे ना ती. दिल्लीला असते ना आजकाल नोकरी करते तिथे असं म्हणत होता नागराज. जिथे राहते तिथून नोकरीला जायला खूप वेळ लागतो. किती ये जा करते ती. दिवस खूप वाईट आहेत सध्या असं म्हणतो होता नागराज. त्या पूर्वाला काहीतरी झालं तर असं म्हणत होता तो. तुझ्या दादा बहिणीचे तर हार्ट फेलच होईल ना असं म्हणतो होता नागराज. आणि आता तो म्हणतो जीवाशी जातील ते असं म्हणतो तो. पण असं म्हणतो तो पण तू जर तोंड उचकटलं नाहीस तर मग तुझ्या जवळच्या कुणालाही काही होणार नाही. काही होणार नाही त्यांना असं म्हणत होता नागराज. सांगशील दादाला सांगशील असं म्हणत होता नागराज. सांग ना सांगशील का दादाला हा असं म्हणत होता नागराज. आणि दम देतो तिला. ठरव काय ते असं म्हणत होता नागराज. तर आता इथे सायली अर्जुन आपल्या खोलीमध्ये आलेले असतात. तर आता सायली आपल्या विचारात असते. प्रिया त्या दगड धोंड्यातच बरी पण तिच्यामुळे अश्विन भाऊजींना त्रास नको व्हायला असं म्हणते तर सायली. तर आता अर्जुन म्हणतो हे चुकीचं आहे ना मॅडम. नाही म्हणजे घरच्या सीईओचा फॉलो करत नाही आहे तुम्ही. आमची सीईओ जी आहे ती काय म्हणाली आहे तन्वीचा विचार करायचा नाही असं म्हणतो अर्जुन. तन्वीचा विचार करतेस ना तू असं म्हणतो अर्जुन. हे बरे आहे घरी सगळ्यांना सांगितलं की ती कशीही वागली तरी तिचा त्रास करून घ्यायचा नाही. आणि स्वतः काय करतेस तू असं म्हणतो अर्जुन. तुम्हाला माझ्या मनातलं पण ऐकू येतं ना असं म्हणते सायली. असं म्हणतो अर्जुन. ठीक आहे नाही करणार मी तसा विचार. गोड असं म्हणतो अर्जुन. तुम्ही आता हे सगळं लवकर आवरा आणि लवकर झोपायला या. उशिरापर्यंत काम नका करत बसू असं म्हणते सायली. हो हो असं म्हणतो अर्जुन. आणि आता सायली जाते झोपायला. फायनली आलास तू. कधीपासून फोन करतोय तुला असं म्हणतो अर्जुन. कारण आता तिला बघा प्रेक्षक चैतन्यने फोन केलेला असतो. तर आता चैतन्य आणि अर्जुन फोनवर बोलत असतात. तर आता चैतन्य म्हणतो सॉरी फोन सायलेंटवर होता तुझे मिस कॉल्स आता पाहिलेत मी असं म्हणतो होता चैतन्य. त्या केसबद्दल बोलायचं होतं त्या स्केच आर्टिस्टबद्दल काय झालं असं म्हणतो अर्जुन. ते स्केच आर्टिस्टचं नाव तो उद्या तुला भेटायला येणार आहे असं म्हणतो होतं चैतन्य. ठीक आहे मी त्याला ब्रीफ देतो ओके या थँक्यू बाय असं म्हणतो अर्जुन. हो 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 असं म्हणतो अर्जुन. आणि आपल्या फायली घेत होता.
आणि आता तिथेच आय डी कार्ड दिसतं त्याला सायलीचं. आणि आता तो आपल्याकडे ठेवून घेतो ते. आणि त्या आय डी कार्डकडे परत बघतो. हा आय डीवर चेहरा नीट दिसत नाही आहे सायलीचा, पण जेवढा दिसतोय त्यावरून एका प्रोफेशनल आर्टिस्टला तिच्या लहानपणीचं स्केच नक्की काढता येईल. एनिवेज उद्या स्केच आर्टिस्ट येणारच आहे, त्याला विचारून बघूया असं म्हणत होता अर्जुन. आणि आता सायली बघते. काय हो असं म्हणते येतात ती अर्जुनला. झाला ना फोन? हां हां झाला ना असं म्हणत होता अर्जुन. ते चैतन्य भाऊजी तिथे गाढ झोपेमध्ये असतील. आणि तुमचं काय? तुम्ही झोपा ना आता असं म्हणते आता सायली. हो हो झोपतो असं म्हणत होता अर्जुन. आणि आता सायली जाते तिच्या बेडवर. आणि आता अर्जुन ती आय डी कार्ड ठेवून घेतो आपल्या पर्समध्ये. आणि आता आपलं सगळं सामान घेतो. आणि आता इथे सकाळ झालेलं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे सायली येते तुळशीला पाणी अर्पण करण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी तुळशीची. आणि आता इथे प्रिया आराम झोपलेली असते बघा प्रेक्षक हो. अश्विन भाऊजी उठले पण, आणि सगळ्यांची झोप उडवून ही आराम झोपली आहे असं म्हणते आता सायली. आई तू इथे दारात आहेस ना, म्हणून ह्या अभ्यासाला मी सहन करू शकते. किती कमनशिबी मुलगी आहे ही असं म्हणते आता सायली. ह्या घरातल्या सगळ्यांनी हिच्यावर इतका जीव लावला, पण हिला त्याची काही किंमतच नाही असं म्हणते आता सायली. आणि तिने जे जे केलंय त्याची तिला कधी माफी मिळणार नाही असं म्हणते आता सायली. आणि कदाचित देवालाच वाटलं असेल की तुरुंगात हिला शिक्षा पुरेशी नाही मिळणार, की ज्यांची अपराधी आहे त्यांच्या हातूनच तिचा छळ व्हायला हवा असं म्हणते आता सायली. आणि म्हणूनच कदाचित हे सगळं घडलं असेल असं म्हणते आता सायली. आणि आता सायली पूजा करत असते, प्रार्थना करत असते आता तुळशीची ती. आणि तिला एक आयडिया येते. तर तिच्या हातामध्ये घंटी असते ना, या देवी सर्व भूतेषु असं म्हणत ती प्रार्थना घंटी वाजवायला लागते. तर त्या आवाजाने आता प्रियाला चिड येत असते आणि ती झोपेतून जागी होत असते. तर जोरात जोरात म्हणायला लागते आता सायली. आणि प्रिया झोपण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला आवाज खूप जास्त येत असतो. तर आता प्रिया झापण्याचा प्रयत्न करते सगळं घेऊन, पण आवाज येतोच तिला. तर आता फायनली उठते ती. ए सायली असं म्हणते आता प्रिया. काय ग कशाला एवढ्या जोर जोरात वाजवतेस असं म्हणते आता प्रिया. माझी झोपमोड केलीस ना असं म्हणते प्रिया. तुझी झोपमोड होत असेल ना, तुझे कान बंद करून घे, मी इथेच पूजा करणार आहे असं म्हणते आता सायली. पूजा करायची आहे ना, मग जा ना आज जाऊन कर ना, इथे काय तुझं असं म्हणते आता प्रिया. देवघरात आहे की नाही जा असं म्हणते आता प्रिया. तर आता सायली म्हणते पण मी पहाटे इथे रोज तुळशीजवळ पूजा करते. हां पण ते तुला कसं माहीत असणार असं म्हणते आता सायली. लग्नानंतर सुरुवातीचे थोडे दिवस तू पहाट बघितलीस ना, सडा रांगोळी अशी नाटक करत होतीस ना तू तेव्हा असं म्हणते आता सायली. आणि आता जर तुला माझ्या आवाजाचा त्रास होत असेल ना, तर काय करायचं ते तुझं तू बघून घे असं म्हणते आता सायली. आणि आता सायली निघून जाते तिथून. आणि आता ती आत जाते घरात. तर आता तेवढ्यातच अश्विन येतो तिथून. आणि आता तो नाश्ता घेऊन आलेला असतो बघा प्रेक्षक हो. तन्वी बरं झालं एक काम कर, जाऊन तोंड धुवून ये, आपण मग नाश्ता करूया छान असं म्हणत अश्विन. हे बघ मी गरमागरम उपमा आणलाय आणि येताना चमच्याने प्लेट पण आणलेत. अगं तू जा ना पटकन तोंड धुवून घे असं म्हणत अश्विन. इतरांसाठी आपण डिस्पोजेबल झालो अश्विन. मी काय म्हणते अश्विन, आपलं पुढचं आयुष्य हे असंच घालूया रे. चिखलात झोपत, नळावर तोंड धुत, हे असं डिस्पोजेबल जीवन, डास मारत. हां असं म्हणते आता प्रिया. अगं पण तन्वी आपल्याला घरात एंट्री मिळेल तोपर्यंत हे सगळं करावं लागणार आहे असं म्हणत अश्विन. कधी मिळणार आहे एंट्री असं म्हणते आता प्रिया. मी मेल्यावर का असं म्हणते आता ती. अश्विन अरे तुला आधीच माहिती आहे ना माझी तब्येत किती नाजूक आहे ते, मला नाही झेपत आहे रे हे सगळं असं म्हणते आता प्रिया. आणि आणि मला अचानक चक्कर आली तर असं म्हणते आता प्रिया. रात्री माझा बीपी लो झाला तर मी काय करणार, तू पण नाही वाचू शकणार नाही मला मग असं म्हणते आता प्रिया. काही बडबडू नकोस, काय होणार नाही तुला असं म्हणत अश्विन. अश्विन हे बघ कालची रात्र माझ्यासाठी खूप भयानक गेली आहे असं म्हणते आता प्रिया. शिवाय मी तुला असं या अवस्थेत नाही बघू शकत अरे असं म्हणते आता प्रिया. ती म्हणते मी काय म्हणते अश्विन चल ना आपण आपण माझ्या घरी जाऊया असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे आर्टिस्ट आलेला असतो घरी. आणि आता तो स्केच आर्टिस्ट म्हणत असतो तुम्ही जे केसमधलं वर्णन दिलं होतं ना त्याच्यावरून मी एक स्केच काढले असं म्हणत होता तो स्केच आर्टिस्ट. तर आता बघा प्रेक्षक हो, स्टडीवर रूममध्ये अर्जुन चैतन्य आणि स्केच आर्टिस्ट बसलेले असतात. आणि स्केच आता काढत असतो तो स्केच आर्टिस्ट. आणि आता तो स्केच काढून देतो अर्जुनला. तर मग आता अर्जुन म्हणतो हे घे चैतन्य आणि पोलीस रेकॉर्डमध्ये बघ असा माणूस आहे काय आणि कुठला रेकॉर्ड आहे काय त्यांच्याकडे. तर आता चैतन्य म्हणतो बरं फोन करून बघतो पोलीस स्टेशनला असं म्हणतो चैतन्य. बरं मला तुझ्याकडून अजून एक स्केच काढून घ्यायचं आहे असं म्हणतो अर्जुन. तर आता तो स्केच आर्टिस्ट म्हणतो तुम्ही ब्रीफ देताय काय त्या संशयाला तुम्ही बघितलं असं म्हणतो स्केच आर्टिस्ट. नाही म्हणजे असं म्हणतात अर्जुन. संशयित नाही आहे ॲक्च्युली ना, असं आता काढतो आय डी कार्ड अर्जुन बाहेर. एकच मिनिट असं म्हणतो होता तो. तर आता अर्जुन जाऊन बघतो सायली तिकडे आहे काय म्हणून. तर आता इथे सायली बनवत असते चहा वगैरे. तर आता अर्जुन बघतो तिच्याकडे. तर आता तो बघतो की सायली काम करते म्हणून. तर आता तो आय डी कार्ड घेतो आणि जातो आणि त्या माणसाकडे देतो. ह्या आय डीवरचा जो फोटो आहे ना, जरा खराब झाला आहे पण त्याचं स्केच करायचं होतं असं म्हणतो अर्जुन, जमेल का.
तर आता तो स्केच आर्टिस्ट बघतो त्या फोटोकडे. माझ्या घरी म्हणजे रविराजच्या घरी असं म्हणतो आता अश्विन. ते माझं सुद्धा घर आहे असं म्हणते आता प्रिया. अरे माझे आई बाबा काका काकू तिथे राहतात आहे असं म्हणते आता प्रिया. तर आता अश्विन म्हणतो ज्यांच्यापैकी तुला जेलमध्ये असताना कुणी भेटायला सुद्धा आलं नव्हतं असं म्हणतो आता अश्विन. रविराज काका तुझ्यावरती इतका चिडलाय तो तुझा नाव सुद्धा काढत नाही असं म्हणतो आता अश्विन. अगं इथे आपल्याला साधं उभं केलं नाही त्याने. रविराज काका तुला घरी घेतोय असं वाटतंय का तुला असं म्हणतो अश्विन. तुला माहित नाही रे त्या किल्लेदारला आधी किती वेळा गुंडाळलंय मी. त्यांना त्यांची लाडकी तरवी दिसली ना त्यातला हुशार वकील असं गायब होतो असं म्हणते त्या प्रिया मनातल्या मनात. फक्त बाप उरतो ह्याचा मला आताही फायदा करून घ्यायलाच हवा असं म्हणते आता प्रिया. अगं कसला विचार करतेस असं म्हणत अश्विन. मी हाच विचार करते की बाबा आपल्याला नक्की आत घेतील असं म्हणते आता प्रिया. शेवटी त्यांचं बाबाचं हृदय आहे किती वेळ माझ्यावर चिडून राहतील असं म्हणते आता प्रिया. पण मी नाही राहू शकत इथे. मी काय घर जावे थोडीच आहे असं म्हणत अश्विन. बाबांना माझ्यापेक्षा तू जास्त जवळचा आहेस. तू तिथे अगदी हक्काने राहशील असं म्हणते आता तन्वी म्हणजेच प्रिया. मी नाही येऊ शकत असं म्हणत अश्विन. बस बस अश्विन मला यावर अजून जास्त चर्चा करायची नाही असं म्हणते आता प्रिया. मी माझ्या घरी जाणार म्हणजे जाणार असं म्हणते आता ती. तुला यायचं असेल तर माझ्यासोबत ये नाहीतर मला एकटं सोड. पण मग तू माझ्याशी बोलायला सुद्धा येऊ नकोस तू असं म्हणते आता प्रियाने धमकवते त्याला. आणि आता तिथून निघू जाते बघा ती प्रेक्षक. खूप भारी झालं नाही खरंच प्रेक्षक. अश्विन डिझर्व्स दिस. तर आता इथे परत चैतन्याला दाखवलंय पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांबरोबर बोलताना. मी जे स्केच पाठवलंय त्या माणसाचा पोलीस रेकॉर्ड आहे का असं म्हणत होतं चैतन्य. बरं असं म्हणतो चैतन्य. आणि आता इथे सायली चहा बनवते. आणि आता इथे स्केच काढत असतो तो माणूस आयडी कार्ड घेऊन. आणि आता सायली चहा घेऊन येत असते. आणि आता इथे अर्जुन वेट करत असतो त्या स्केचचा. आणि सायली नेमकी तिथेच येत असते. ती आता येते स्टडीकडे. आणि आता इथे अर्जुन आणि स्केचवाला स्केच बनवत असतात. आहो असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन घाबरतो तिला कळेल का म्हणून. कॉफी असं म्हणते आता ती. का असं म्हणत होता अर्जुन. कॉफी कॉफी नको आहे असं म्हणत होता अर्जुन. कॉफी नको आहे असं म्हणत होता तो. आहो असं काय करताय असं म्हणते सायली. हे दादा आपल्या घरी तुमच्या कामासाठी असले तरी पाहुणेच आहेत ना. त्यांना असं चहा कॉफी न देताच पाठवून द्यायचं का असं म्हणते सायली. तर आता स्केचवाल्याला सांगतो नको नको म्हणून. असं खुणवतो. कॉफी यांना आवडतच नाही. कधीच कॉफी पित नाहीत. दादा तुम्हाला काय चहा किंवा सरबत वगैरे हवे का असं म्हणते आता सायली. कॉफी चालेल ना असं म्हणत होता तो स्केचवाला. तर आता अर्जुन तिला खुणवत असं बघितलं ना कॉफी चालेल म्हणाले ते असं म्हणते आता सायली. तर आता चैतन्याला कळतं सायली इथे येणार आहे म्हणून. तर आता सायली कॉफी घेऊन येत असते. तर आता चैतन्य मध्येच येतो. आणि आता इथे अर्जुन कॉफी घेतो आपली. आणि मग आता ती स्केचवाल्याकडे जात असते सायली कॉफी घेऊन. तर आता चैतन्य आणि अर्जुनला कळतच नाही काय करायचं म्हणून. तर आता तोपर्यंत चैतन्य ते पोर्ट्रेट आपल्या हातात घेतो आणि आता कॉफी देते सायली त्या माणसाला. आणि आता इथे प्रतिमा आणि सुमन असतात. आणि आता इथे सुमन म्हणते फुयांवर फिरायला कोथिंबीरच नाही. मी घेऊन येते हा असं म्हणते आता सुमन. थांब मी आणते असं म्हणते आता प्रतिमा. तेवढ्यातच आता प्रिया आणि अश्विन येतात रविराजच्या घरीने म्हणतात आई. तर आता प्रतिमा आणि सुमनला शॉक बसतो. आई असं म्हणते आता प्रिया. किती दिवसांनी दिसतेस तुम्हाला असं करून ड्रामा करते आता प्रिया. कशी आहेस तू आई असं म्हणते आता प्रिया. आहेस तिथेच थांब तन्वी असं म्हणते आता प्रतिमा. कशासाठी आलेस इथे असं म्हणते आता प्रतिमा. आता नागराज येतो तेवढ्यातच इथून. कशासाठी म्हणजे असं म्हणते आता प्रिया. हे घर माझंही आहे ना असं म्हणते आता प्रिया. आणि कुठल्याही मुलीसाठी तिचं माहेर तिच्यासाठी सगळ्यात जास्त प्रिय असतं असं म्हणते आता प्रिया. आणि म्हणूनच मी आणि अश्विन आता इथेच राहणार आहोत असं म्हणते आता प्रिया. आई तुला भेटून मला इतका आनंद झालाय म्हणून सांगते असं म्हणते आता प्रिया. तर आता प्रतिमा म्हणते थांब तिथेच थांब. आई आई असं म्हणते आता प्रिया. माझ्याशी तू अशी का वागतेस असं म्हणते आता प्रिया. सुमन काकी. तर आता सुमन पण चेहरा वाकडा करते. सुमन काकी अगं तू तरी बोल ना काहीतरी असं म्हणते आता प्रिया. नागराज काका असं म्हणते आता प्रिया. तर नागराज सुद्धा वाकडं करतो तोंड. तर आता अश्विन येतो. प्रिया आम्हाला असं वाटतं आपण इथून निघूया असं म्हणतो आता अश्विन. हो तन्वी असं म्हणते आता प्रतिमा. निघ आता असं म्हणते आता ती. तुझ्या सुदैवाने तुझे बाबा आता घरात नाही आहेत. ते यायच्या आत निघालीस तर बरं होईल असं म्हणते आता प्रतिमा. परत आम्हाला भेटण्याचा विचारही करू नकोस असं म्हणते आता प्रतिमा. आणि तू या घरात राहण्याचा तर प्रश्नच येत नाही असं म्हणते आता प्रतिमा. भाऊजी कॉफी घ्या असं म्हणते आता सायली. आणखीन काय लागलं तर मला सांगा असं म्हणत सायली चैतन्याला. तर हो नक्की असं म्हणत होतं चैतन्य. तर निघून जाते तिथून ती. तर आता इथे अर्जुन घाबरत बसलेला असतो. तर आता चैतन्य म्हणतो काय करायला हा पावट म्हणून. तर आता तो म्हणतो अर्जुन. तर आता अर्जुन इकडे तिकडे बघायला लागतो. तर आता तो खुश होतो. मला काय सांगितलं नाही. कसं काय असं म्हणतो होता अर्जुन. आयडी असं म्हणतो होता अर्जुन. आयडी कुठे घेतला. आयडी कडनं गायब करून टाकले मी असं म्हणत होतं चैतन्य. आणि तुझा एंजल कोण आहे माहितीये का. ॲडव्होकेट चैतन्य वडकरी. तर आता तो दाखवतो हे बघ आयडी. थँक्यू सो मच. वाचवलंस तू मला असं म्हणत होता अर्जुन. आयडी दे ना असं म्हणत होता अर्जुन. आय कार्डवरचा फोटो जरा खराब झालाय.
म्हणून म्हणत होतो की तुम्हाला स्केच जमेल का म्हणून लपत होतो तिच्याकडून असं म्हणत होता अर्जुन. आय एम सॉरी सर असं म्हणत होता तो स्केचवाला. ह्या फोटोवरून मला स्केच काढता येणार नाही. का असं म्हणत होता अर्जुन. हा फोटो बघा ना सर असं म्हणत होता तो. किती जुना आहे त्यात हा खराब झालाय आणि हे असे फोटोज कुठल्या पेपरवरती चिकटवले असतील ना तर ही अशी अवस्था होते आणि चेहरा पण दिसत नाहीये. आय एम रिअली सॉरी सर असं म्हणत होता स्केचवाला. मी नाही करू शकत स्केच. ठीक आहे इट्स ओके असं म्हणत होता अर्जुन. आणि आता तो आय डी कार्ड घेतो वापस आपल्याकडे. तर आता अर्जुनला वाईट वाटतं. तर आता बघ इथे समजा बघूया रिकामध्ये काय आहे ते. प्रतिमा त्या प्लीज मी तुझ्याकडे पाया पडतो असं म्हणत होता अश्विन. प्लीज हे थांबव. तिच्या चुकीची इतकी मोठी शिक्षा देऊ नकोस तिला असं म्हणते. आणि आता इथे प्रिया आग लावून घेत असते स्वतःला आणि रॉकेल ओतून घेतलेली असते ती. तर आता प्रतिमा खूप घाबरते आणि आता सुमन सुद्धा नको नको असं म्हणत असते ती. तर मग आता इथे अर्जुन विचार करत बसलेला असतो की ते गाठोडं तन्वीने गायब केलं आणि मग ते लपवलं असेल तर असं म्हणतो आता अर्जुन. आणि आता तो प्रियाच्या खोलीमध्ये जातो आणि शोधायला लागतो सगळीकडे ते गाठोडं. आणि आता तो कपाटात वगैरे शोधतो. तेवढ्यातच आता सायली येते. कुठे गेले असं शोधत येते ती आणि फोन लावते आता त्याला. तर आता फोन लावते तर तो शोधत असतो गाठोडा आणि त्याला एक लॉकरची चावी मिळते कारण आता एकच लॉकर बंद असतं ना. तर आता तो शोधतो काढतो गाठोडं आणि बघतो फोटो आणि सायली त्याच दिशेने जात असते. तर बघा प्रेक्षक खूप आवडपणा दाखवलाय हा. म्हणजे अर्जुनला सत्याजवळ तो येतच असतो तेवढ्यात सायली येत असते आणि दरवेळेला त्याला थांबत असते. खूप आवड दाखवलंय खरंच हे प्रेक्षक हो. सायली अतिमंद वाटते आहे ह्या सीन्स मध्ये सगळ्या कारण तिने तर तिच्या आईबाबांना शोधायलाच हवं पण ती त्याला थांबवतीये आणि त्याच्यामुळे त्याला खूप जास्त कष्ट येत आहेत. त्यामुळे प्रेक्षक हे बघा सायली खूप बावट वाटायला लागली आणि राग सुद्धा यायला लागलाय तिचा. तर तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.